दोस्तों मुझे इंस्टा का ब्लॉगर मिला है, बिल्डिंग सेट होंगे इसके वाले यूट्यूब। आपको मालूम ही है अपने 500 होने वाले सब्सक्राइबर, 3000 फॉलोअर के साथ ही ब्लॉगर मिला है। इनकी बिल्डिंग ब्लॉगर लोगों ने जागा नहीं चला। मोहित भाऊ काय गणपतीची आरती झाली, प्रसाद भाऊ बघा मित्र आपल्याला प्रसाद मिळाला आहे, तर हा प्रसाद खाऊया आपण। तर मित्रांनो आपण आज जाणार आहोत संपूर्ण शिरपुरातील गणपतींचे दर्शन घ्यायला। तर हा पहिला गणपती आहे। तर या मंडळाचे नाव आहे जयभद्रा प्रतिष्ठान शिरपूर। तर ही मूर्ती एक नंबर आहे मित्रांनो, बघा हिची फिनिशिंग बघा, डायमंड्स वगैरे किती छान सजवली। इथे मंडळातील काही लोक सांभाळण्यासाठी उभे आहेत, दर्शनासाठी लोकांना गर्दी कमी व्हावी यासाठी उभे आहेत, त्यामुळे मी तुम्हाला फक्त वरच्या पार्ट दाखवते मूर्तीच्या। तर आपण पाहूया मूर्तीचे शॉट। तर हा दुसरा गणपती आहे RJ&SK कंपनीचा राजा, म्हणजेच शिरपूरचा राजा। पहिल्या व्हिडिओमध्ये मी या मंडळाचे आगमन मी दाखवले आहे। तर आपण पाहूया मंडळाचा गणपती कसा डेकोरेशन वगैरे कसं काय केलं आहे। चला तर मित्रांनो इथे बाप्पाची आरती होत होती, त्यामुळे मी इथे थांबून गेलो, जरासे व्हिडिओ बी बनवून घेतले मी। तर पाहूया आपण आरती कशी होते। बाप्पाची आरती झाल्यानंतर सर्वांनी फोटोशूटसाठी एकत्र झाले आणि त्यांनी फोटोशूट केला। तर मी एक व्हिडिओ बनवून घेतली। आता प्रसाद मागूया। मोहित भाऊ काय गणपतीची आरती झाली, प्रसाद भाऊ हा बघा मित्र आपल्याला प्रसाद मिळाला आहे। अध्यक्ष कुठे आहेत? अध्यक्ष आरतीला गेले, तर हा प्रसाद खाऊया आपण। तर आरती झाल्यानंतर प्रसाद खाऊन मी या मंडळाला भेट दिली। त्यानंतर लगेच आपण दिनेश कोडी यांच्या गणपतीला भेट देण्यासाठी आपण इथे आलो। तर ही गणपतीचे व्हिडिओ मी पण टाकले। रॉकी स्टार बँड या गणपतीच्या आगमनासाठी आला होता। तर ही व्हिडिओ खूप छान होणार आहे, फक्त आपण या व्हिडिओला पाहूया। चला तर आपण त्या गणपतीला भेट देऊन आपण फाईट ग्रुपसाठी आलो। तर फाईट ग्रुप हा गणेश भाऊ सावडे यांचा गणपती आहे। बघा दगडूशेठ हलवाईसारखा गणपती यांनी बसवला आहे। इथे लोक खूप जास्त संख्येने आले होते, त्यासाठी मला दुरूनच व्हिडिओ काढायची पडली। आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावं हा वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करण्यामागचा प्रमुख। तर या व्हिडिओत मी जास्त जवळून दाखवू नाही शकलो, पण आपण आता एमजी फाउंडेशन या गणपतीला भेट देऊ। चला मग इथे लाइटिंग्स वगैरे खूप छान होती आणि इथे लोक बी कमी होते। हा बघा गणपती दुरून किती छान दिसतोय, जर जवळून गेलो तर किती छान दिसणार पहा। तर ही मूर्ती खूप छान होती, तर मी इथे सिनेमॅटिक शॉट्स घ्यायला उभा राहिलो। सिनेमॅटिक शॉट घेतल्यानंतर शिवसाम्राज्य मित्रमंडळ याला भेट देण्यासाठी आपण इथे आलो। पहा मूर्ती मूर्तीला जास्त काही सजवलं नव्हतं, पण आपण जाऊ आता दुसऱ्या मंडळाला भेट देण्यासाठी। तर हा मित्रमंडळ आहे कृष्ण भगवानाचा। तर हा कृष्ण भगवानचा सारखा गणपती बसवला होता, त्याच्या हातात बासरी बी होती। चला पाहूया गणपती जवळून।
इथे जास्त काही डेकोरेशन नव्हतं, पण लाईटिंग खूप छान होती. तर आपण जाऊया महाकाल. तर मंडळाचं नाव आहे दादूभाऊ युवा मंच शिरपूर. याची व्हिडिओ बी मी सेपरेटली टाकली आहे, पाहून घ्या. या मंडळाने खूप छान डेकोरेशन केले होते आणि मध्ये यायला थोडी भीती पण वाटत होती. असं वाटत होती की या बेला आपल्या डोक्यावर येतील, पण आपण जाऊया मेहनत करून थोडीशी. हे डेकोरेशन सेम टू सेम महाकाल आणि अमरनाथाची गुफासारखी दिसत होती. तर हे डेकोरेशन खूप छान होतं. जवळून तर याच्या खाली ढगही दिसत होते. चला पाहूया जवळून. तर आपण पाहू शकता की या बाप्पाच्या पायाखाली ढगही त्यांनी डेकोरेट केले होते. तर हे रिअलिस्टिक सारखं वाटतही होतं. तर आपण लगेच या मंडळाला भेट दिली. या मंडळात खंडोबाच्या मूर्तीसारखी गणपती बसवले होते. तर हा पाहूया आपण जेवण. चला. तर आपण आता निमजरी नाक्यावर आलो. तर या गणपतीचे डेकोरेशनात खाटूश्याम आणि हनुमान यांचे डेकोरेट केले होते. फाईट ग्रुप आणि यांची मूर्ती एकदम सेम टू सेम दिसत होती. तर आपण याचे सिनेमॅटिक शूट घेऊया. तर हा ग्रुपचं नाव आहे युवा साम्राज्य. तर यांनी बाहेर खूप लाईट लावला होता आणि मध्ये येऊन आपल्याला असा रूप गणपतीचे दिसायला मिळते. तर चला पाहूया गणपतीला. RC पटेलच्या मागे हा गणपती बसलेला होता. तर याचे नाव न्यू बोईराज मित्रमंडळ शिरपूर. चला पाहूया या गणपतीला. तर लगेच आपण RC पटेलच्या बाजूला बसलेला गणपती अंबिकानगरमध्ये जात आहे. तर हा मूर्ती बघा, लाईटिंग वगैरे एकदम सेम टू सेम सर्वांचे सारखेच आहे. चला पाहूया गणपतीचे सिनेमॅटिक शूट भी घेऊया. चला. इथे शूट करताना आपल्याला एक तन्मय हा ब्लॉगर भेटला. चला आपण बोलूया त्याच्याशी. दोस्तों, मुझे इंस्टा का ब्लॉगर मिला है. हम ब्लॉगर ऐसे मिलते रहते हैं. बिल्डिंग सेट होंगे इसके वाले यूट्यूब, आपको मालूम ही है अपने 500 होने वाले हैं सब्सक्राइबर. तो थैंक यू. देखिए अपना 3000 फॉलोअर के साथ ही अपना ब्लॉगर मिला है. इनकी बिल्डिंग तर तन्मयला भेट देऊन आपण लगेच जाणार आहोत दुसरा गणपती पाहायला. तर हा गणपती पहा, इथे काही प्रमुख पाहुणे बी आले होते. तर आपण पाहूया कोणाचं स्वागत होतं असं. तर आपण डायरेक्ट आता जाऊ पाटीलवाडा. तर पाटीलवाडामध्ये हा गणपती होता. इथे काही बाबा इथे भजन म्हणत होते. तर आपण पाहूया भजन. आणि हा गणपती आता आहे शीतल चौकच्या तांतरण मंदिर जवळ. हा गणपती पाहिल्यानंतर आपण आता डायरेक्ट बालाजी मंदिर जवळ जाऊ. आता बघा बोईराज मित्रमंडळ यांच्या गणपती. यांची मूर्ती खूप छान होती आणि सेम टू सेम बालाजी मंदिर यांची सारखी होती. तर आपण हे पाहून लगेच जाऊ आता बालाजी मित्र मंडळ यांच्या सेपरेट गणपती वरचे गाव शिरपूर. तर ही मूर्ती खूप भारी होती आणि गणपती पाहत पाहत आपण त्या वरचे गावच्या महाराजा यांचे दर्शन घेऊ. तर हे खूप छान होतं. त्या बालाजी मंदिर जवळच बसला होता गणपती. पण आता चला डायरेक्ट PVM शाळाजवळ. तर PVM शाळाचा गणपती एक नंबर होता. डायरेक्ट सेम टू सेम महाराज होते त्यांच्यासारखा दिसत होता. तर आपण डायरेक्ट हे पाहिल्यानंतर डायरेक्ट वरवाडे जाऊ. तर हा वरवाडेचा गणपती आहे. हे इथे फक्त सह्याद्री आणि दऱ्याखोऱ्यांचे डेकोरेशन केलेलं होतं. तर पाणी होते इथे खूप. तर पाणीमध्ये जायला खूप भीती वाटत होती. पण आपण जाऊया. ते आपले मर्द मावळे सर्व होते. हे मावळ्यांना पाहून असं वाटत होते की आपल्याला जर इथे प्रॉब्लेम होत असेल तर त्यांना तिथे प्रॉब्लेम होत असेल. आणि चला आपण पाहूया. इथे मराठी सैनिक व त्यांचे नावही लिहिले होते त्यांच्या बाजूला. पण आपण जाऊया आता रिस्क घेऊन थोडंसं.
हे पाहिल्यानंतर आपण आता पाहू मध्ये तर गणपती एकच नंबर होता. मी पहिले बी यांचे व्हिडिओ टाकलेला आहे, पाहून घ्या. फिनिशिंग एकच नंबर आहे गाईस. आपल्याला मूर्ती आणि डेकोरेशन खूप आवडलं, तर आपण या मूर्तीचे सिनेमॅटिक व्हिडिओ काढू. तर हे सिनेमॅटिक व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो. जर तुम्ही मला जर सबस्क्राईब करणार, लाईक करणार तर शिरपूरचे संपूर्ण, तर या व्हिडिओमध्ये बस एवढे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.